शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी प्रिया। आपण पाहत आहे न्यूज 24 सह्याद्री घेऊयात नगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा। शहराची खबरबात या बातमीपत्रात। नगर कॉलेज जवळ महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण महामंडळ कार्यालयासमोर हाजी हसन शाह कादारी कब्रस्तानच्या गेटसमोर ड्रेनेज चेंबर पूर्णपणे भरल्याने त्यामधून घाण पाणी गेल्या अनेक दिवसांपासून रस्त्यावर वाहत होते। याबाबत माजी नगरसेवक अविनाश गुले यांना याबाबत कळवल्यानंतर त्यांनी स्वतः त्या ठिकाणी जात तातडीने मनपा कर्मचाऱ्यांकडून हे काम पूर्ण करून घेतलंय। मनपाचे स्वच्छता निरीक्षक यांना संबंधित ठिकाणी बोलावून परिस्थितीची माहिती दिली। तुंबलेले ड्रेनेज तातडीने दुरुस्त करण्याचे आदेश दिले। त्यानंतर सफाई कामगारांनी उपाययोजना राबवून ड्रेनेज लाईन साफ करून दुरुस्ती केल्याने रस्त्यावर येणारे घाण पाणी थांबले आहे। शहरात ओढे नाल्यातील गाळ काढण्यासाठी महापालिकेकडून अद्यापही ठेकेदारांची नियुक्ती करण्यात आलेली नाही। एप्रिल महिना संपत आला तरी अद्याप नालेसफाईचे काम सुरू झालेले नाही। दरम्यान मागील वर्षाचे बिल थकल्याने ठेकेदार निविदा भरण्यात तयार नसल्याचं समोर आलं आहे। गेल्या काही वर्षांपासून दरवर्षी पावसाळ्यात ओढे नाले तुडुंब भरून वाहतात। ओढे नाल्यातील गाळ जलपर्णी व बंदिस्त केलेले प्रवाह यामुळे ही समस्या निर्माण होते। सध्या एप्रिल महिना संपत आला असून मे महिन्यात सुमारे 41 ओढे व नाल्यांची सफाई महापालिकेला करावी लागणार आहे। तसेच वसाहतींमध्ये ओढे व नाल्यांचे पाणी घुसू नये यासाठी बंदिस्त प्रवाह मोकळे करावे लागणार आहेत। मात्र अद्यापही ठेकेदार नियुक्त नसल्याने नालेसफाई मुदतीत होणार का असा सवाल आहे। दरम्यान मागील वर्षी झालेल्या नालेसफाईचे बिले अद्यापही महापालिकेकडून अदा झालेले नाहीत। त्यामुळे तिसऱ्यांदा निविदा प्रसिद्ध करूनही त्याला अद्याप प्रतिसाद मिळत नसल्याचं पाहायला मिळतं। उपाधीक्षक अमोल भारती यांच्या पथकाने पानटपरीवर छापा टाकून मावा व टपरीमधील रोकड असा 16,820 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। अंमलदार हेमंत खंडागळे यांच्या फिर्यादीवरून शंकर कालीदत्त कांबळे याच्या विरोधात तोपखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। सावेडीतील आकाशवाणी केंद्रासमोर बालाजी पान शॉपमध्ये मावा विक्री होत असल्याची माहिती उपाधीक्षक भारती यांना मिळाली असता त्यांनी पथकाला छापा टाकण्याचे आदेश दिले। त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे। अल्पवयीन मुलीचा पाठलाग करत असल्याची माहिती घरच्यांना दिल्याच्या रागातून मुलीसह तिच्या घरच्यांना मारहाण केल्याची घटना नगर शहरात घडली। या प्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून चौघांविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। ऋषिकेश वैभव शिंदे, वैभव आदिनाथ शिंदे, धनराज वैभव शिंदे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत। लोकसभा निवडणुकीमुळे पोलिसांनी अहमदनगर शहरात चौकात नाकाबंदी सुरू केली आहे। हद्दीतून जाणाऱ्या प्रत्येक वाहनांची कसून तपासणी केली जाते। अहमदनगर शहरात शुक्रवारी सायंकाळी आयुर्वेदिक चौकात रस्त्यावर वाहनांची तपासणी केल्याचं पाहायला मिळाले। शहराच्या खबरबात या बातमीपत्रात इथेच थांबतोय। मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।